धन्यवाद. थँक्यू सो मच. सोमनाथजी खाडे सरांचा आवाज आपण ऐकत होतो. एक जबरदस्त आवाज, पहाडी आवाज ज्यांचा नेहमीच शहापूरच्या क्रीडा रसिकांना भुरळ घालत असतो. शहापूरच्या खेळाडूंचं मनोबल वाढत असतो असा आवाज आदरणीय सोमनाथजी खाडे मॅन फ्रॉम मल्ल्यानी आमचे परम मित्राने नेहमीच प्रत्येक मैदानामध्ये त्यांच्यासोबत समालोचन करत असताना एक वेगळा आत्मविश्वास वाढत असतो. त्यांचा आवाज आपण ऐकला. थँक्यू सो मच. जाऊयात मॅचच्या दिशेनं. उपस्थित सर्व लाडक्या क्रीडा रसिकांचं शेंद्रून प्रीमियर लीग 2025 पर्व 8 या एक मानाच्या सन्मानाच्या अभिमानाच्या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. नडगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये लेनाड अशी लढत या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. सामना क्रमांक 3 सुरू होतोय मैदानाच्या आतमध्ये. टॉस जिंकला तो लेनाड टीमच्या कॅप्टनने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते नडगाव टीमला. अक्षय आणि नारायण अशी जोडी सलामीची आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाजीसाठी करण सज्ज होतोय. tenniscricket.in वर जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेले त्या सर्वांचा मी मनपूर्वक हार्दिक सस्नेह सहर्ष स्वागत करतो. आपल्या सर्वांचं SPL नियोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. लेट्स प्ले. पंचांचा इशारा 11:43 मॅचला सुरुवात होते. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 ओव्हर्स कंप्लीट करायचे आहेत. टीम लेनाड कॅप्टन या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. पहिला बॉल. हो, पहिलाच बॉल. लाईन थोडीशी खराब होती. टप्पा जर आपण पाहिला तर चांगला होता, परंतु डाव्या स्ट्रीच्या बाहेरची लाईन होती आणि पंच इशारा करतात हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन स्कोर बोर्डला होते. सुरुवात श्रीगणेश होत असताना नडगाव टीमच्या इनिंगचा. वीरा स्पोर्ट्स गावदेवी नडगाव संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि नेहमीच या संघाला मोठं सहकार्य असतं आदरणीय विलासजी बेलवले साहेबांचं. आणि ते सध्या लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा पाहतात. या संघाचे पाठीराखे आहेत नडगावचे एक प्रसिद्ध उद्योजक. BMC क्षेत्रामध्ये एक नक्की चांगली नोकरी त्यांच्या माध्यमातून आणि विविध कार्यक्रमामध्ये नेहमीच त्यांचा सहभाग असतो असे आदरणीय विलासजी बेलवले यांच्या माध्यमातून नडगाव टीमला आणि नियोजनाला शुभेच्छा. धन्यवाद विलासजी बेलवले. आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. ऑन साईडला फटका खेळला अलॉंग द कार्पेट. मिडॉनला खेळाडू होते. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. अक्षय आणि नारायण जोडी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 2. लेफ्ट अँड राईट अँड कॉम्बिनेशन डावखुऱ्याचा नारायण सध्या आपल्याला पाहायला मिळतो. अंडरआर्म टेनिस क्रिकेट प्रचंड गाजवल्या खेळाडूंना या विभागामध्ये. नारायण आणि अक्षय जोडी आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा स्कोर बोर्डवर. वेळेच्या माध्यमातून सहकार नक्कीच लक्ष द्यायचं, कारण तुमचा टाइम मीटर सेट केलाय लेनाड संघ. 25 मिनिटांमध्येच तुम्हाला 5 ओव्हर कंप्लीट करायचे. अदरवाईज लास्ट ओव्हरला तुम्हाला एक खेळाडू 30 सेकंडच्या आतमध्ये ठेवावा लागेल. गोलंदाज वन्स अगेन पंच पाहतायत एक्झॅक्टली टप्पा कुठे पडला, दिशा कोणती होती, हे सर्व फॅक्टर्स त्या ठिकाणी पाहिले गेले आणि हा बॉल वाईट घोषित केलाय. शुभागमन झालं आदरणीय गिरीशजी पाटोळे यांचं. आपलं SPL नियोजन समितीच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. आपण व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. बीमर बॉल हाताळलाय वाईड नंतर. इथे आपण पाहताय वेगानं चेंडू टाकण्याचा मानस इथे आपण पाहतोय गोलंदाज करणचा. आणि कधी कधी तुम्ही अतिरिक्त गती देण्याच्या प्रयत्नामध्ये दिशेवरचं नियंत्रण गमावून बसतं आणि ते चित्र सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज करणच्या माध्यमातून हा बीमर हाताळलाय. फ्री हिटची एक संधी आहे नारायणसाठी. एक मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करू शकतो तो पुढच्या बॉलला आणि फक्त रनआउटचीच विकेट ग्राह्य धरली जाईल. या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. मोठा फटका मारण्याचा जरूर मानस होता. मिडॉनला खेळाडू त्याच्या हातामध्ये झेल गेला. ड्रॉप होतोय कॅच, परंतु इथे जरी कॅच पकडला असता तरी कोणत्याही प्रकारची हानी झाली नसती, कारण फ्री हिटचा बॉल होता. निराशा स्वतःवर, कारण मोठ्या फटक्यामध्ये त्याला परावर्तित करू शकला नाही. धावसंख्या 5. पहिली षटक सध्या प्रगतीपथावर. एक वेगळी ऍक्शन आहे. चेंडू रिलीज करत असताना त्याची मान पहा थोडीशी खाली जाते, हात डोक्याच्या वरनं येतात आणि एक चांगले ऍक्शन आहे. परंतु आतापर्यंत आपण पाहिलं तर थोडेसे एक्स्ट्रा रन्स जरूर आले होते, परंतु पॉइंटला इथे झेल देण्यासाठी भाग पडला अक्षयला. पहिला धक्का लागतो तो गावदेवी वीरा स्पोर्ट्स नडगाव संघाला. अक्षय बॅक टू द डगआउट.
आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. समीर आला. चांगली स्पर्धा, चांगलं नियोजन. या नियोजनाला विविध स्तरामधून सुद्धा शुभेच्छांचा वर्षा होतोय. विश्वासजी विषय साटगाव यांच्याकडनं या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद, मनपूर्वक आभार आपलं. आणि दिल दोस्ती दुनियादारी ग्रुपकडनं देखील शुभेच्छा आल्यात. फुल टॉस होता, ऑनसाइडला खेळायचा होता, बीट झालेत, पायाला ब्रश होतोय बॉल. चांगलं कमबॅक करन्स, एक विकेट त्याने प्राप्त केला. इकॉनॉमिकल षटक त्याने आतापर्यंत हाताळले. धावा फक्त आणि फक्त 5. पॉवर प्लेचं षटक मगाशी आपण पाहिलं तर या आधीच्या सामन्यामध्ये नितीन निमसेनं अपील आणि पंचांचा बोट आकाशाकडे आहे. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का लागतोय, तो गावदेवी वीरा स्पोर्ट्स नडगाव संघाला. फलंदाज बाद. दोन विकेट्स पहिल्याच ओव्हरमध्ये गमावल्यात. लेनार्ड संघाचा गोलंदाज करणनं कमालीची कामगिरी केली आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मी मगाशी उल्लेख केला, मागच्या मॅचमध्ये नितीन निमसेनं ज्या पद्धतीनं आक्रमक बहरदार इनिंग खेळली, पॉवर प्ले कशा पद्धतीनं डील करायचं याचं उदाहरण मगाशी मागच्या मॅचमध्ये नितीन निमसेनं दाखवलं. तब्बल 14 चौकार त्याच्या इनिंगमध्ये आलेत. आक्रमक बॅटिंग, त्याच्यामध्ये जर आपण एकंदरीत पाहिलं तर तंत्रशुद्ध फलंदाजी त्याने केली आहे. मैदानाच्या चहू बाजूने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी त्याने केली आहे आणि प्रेक्षकांना मागच्या मॅचमध्ये मंत्रमुग्ध केलं आपल्या फलंदाजीनं. त्या नितीन निमसेनं सांगितलंय पॉवर प्ले कसा खेळायचा. इथे कौतुक करावं लागेल गोलंदाज करणचं, ज्या पद्धतीने त्याने बॉलिंग केली आहे. 2 महत्त्वपूर्ण शिलेदारांना त्याने माघारी धाडलंय, ते गावदेवी वीरा स्पोर्ट्स नडगावच्या. आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय सागर आणि नारायण खेळतोय, ज्यानं 2 बॉल आतापर्यंत फेस केले. 1 धाव त्याच्या पॅटमधनं. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू होईल. संदीप येतोय आणि 6 मिनिटं गेली आहेत. या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा, कारण लास्ट ओव्हरमध्ये तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घेणं भरपूर महाग ठरू शकतं. टीम लेनार्ड. धावसंख्या 5. संदीप आला सेकंड ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल. बॅक टू द बॉलर खेळलेत. मिड ऑन वरून खेळाडू आलेत. बॅकअपसाठी 1 रन तिथे मिळेल. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 6 आकड्यावर संघर्ष करता सध्या फलंदाजीमध्ये नडगावचे प्लेयर्स आपण पाहताय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर आलाय. लीग फॉर्मॅट तुम्ही पाहता आणि लीग फॉर्मॅटमध्ये संयम बाळगणं ॲज अ बॅटर भरपूर महत्वाचं असतं. त्यावर चर्चा आपण या बॉल नंतर करू. बॅटची कड आहे, भरपूर मोठी कड आहे, तेच दर्शवतात अंपायर्स. व्हेरी गुड डिसिजन. अपील केली होती परंतु बॅटची कडा राऊंड विकेटने गोलंदाजी करतो, त्यामुळे उजव्या हाताच्या बॅटर्ससाठी जर पिचिंग आउटसाइड लेग असेल आणि बॉल जर मिडल स्टंपला हिट असेल तरी फायदा नसतो. हे राऊंड विकेटने टाकण्याचं डिसएडव्हान्टेज असतं ज्यावेळी तुम्ही समोर उजव्या हाताच्या बॅटर्ससाठी गोलंदाजी करता. बॅटची कडा इथे संधी आहे विकेट किपर बॉलच्या खाली. नारायणच्या संघर्षाचा अंत होत असताना फलंदाज बाद. सात धावसंख्येवर 3 फलंदाज आतापर्यंत बाद झाले. थोडीशी दयनीय अवस्था. आपण चर्चा करत होतो लीग फॉर्मॅटमध्ये फलंदाजी कशी करायची. या बॉल नंतर त्यावर देखील आपण चर्चा करूयात. ॲनालिसिस नेहमीच आमच्या माध्यमातून राहील. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आहे. गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आतापर्यंत दाखवले ते लेनार्ड संघाच्या दोन्ही गोलंदाजांनी. लीग फॉर्मॅटमध्ये हा वाईड बॉलसाठी रिव्ह्यू घेतलाय बॅटर्स टीमकडनं
आणि प्रत्येक टीमला एकच रिव्ह्यू दिला. जर तो रिव्ह्यू सक्सेस झाला तर तुम्हाला तो रिव्ह्यू कंटिन्यू राहील, अदरवाईज रिव्ह्यू अनसक्सेसफुल झाला त्यानंतर तुम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी रिव्ह्यू दिला जाणार नाही. वाईट बॉलसाठी फेअर बॉल आहे असं ऑनफिल्ड अंपायरचं डिसिजन आहे, परंतु त्याला चॅलेंज केलंय ते बॅटिंग करणाऱ्या टीमने. पाहू शकाल आपण तिसरे पंच आमचे सध्या सज्ज आहेत. फेअर बॉल आहे कारण फलंदाज शफल झाला आणि त्यामुळेच इथे हा बॉल फेअर आहे असं तिसऱ्या पंचांचं म्हणणं आहे. हा फेअर बॉल आहे. धावसंख्या 7 आकड्यावर स्थिरावली. षटक क्रमांक 2 चा केस सध्या सुरू आहे. संयम बाळगणं महत्वाचं. 6 ते 7 ओव्हर्स तुम्हाला लीग फॉर्मॅटमध्ये देतात, त्यामुळे तिथे एखाद्या बॅटरला संयमी खेळी थांबून चांगली बॅटिंग करणं आवश्यक असतं. टेम्परामेंट तिथे दाखवणं आवश्यक असतं. शॉट सिलेक्शन भरपूर मॅटर करतं. तुम्ही बॉलच्या मेरिटवर खेळणं भरपूर मॅटर करतं. या सगळ्या गोष्टी लीग फॉर्मॅटमध्ये भरपूर महत्त्वाच्या असतात आणि त्यामध्ये जो फलंदाज यशस्वी राहतो तो संघ एक चांगल्या स्थितीमध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये संघामध्ये योग्य तो समन्वय असणं आवश्यक असतं. संघाचा संघनायक त्याने टीम बांधून ठेवणं, आपल्या खेळाडूंना इन्स्ट्रक्शन्स देणं, या सर्व गोष्टी भरपूर महत्वाच्या असतात. ओव्हरपीस समोर खेळलाय, लॉंग ऑफला खेळाडू आहे त्याच्या डोक्यावरून किरण मांजे यांच्या बॅटमधनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. हा संघर्षमय षटकार. बॉलवर एक मस्ट नेटेड षटकार आला, तो किरणच्या पॅटमधनं, ज्याची नितांत आवश्यकता होती. धावसंख्या 13 लॉस ऑफ 3 विकेट. आणि आतापर्यंत आपण पाहताय पुनश्च एकदा आपल्या स्पेलचं दुसरं षटक हाताळण्यासाठी येतो गोलंदाज करण. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा 2 विकेट. कामगिरी चांगली राहिली होती. जबरदस्त गोलंदाजी, भन्नाट गोलंदाजी. टप्पा लाईन अगदी ॲक्युरेट त्याने मेंटेन केला आतापर्यंत या मॅच मध्ये. मी मागाशीच उल्लेख केला, ज्यावेळी तो गोलंदाजी करतो त्याची ऍक्शन थोडीशी वेगळी आहे, ऑर्थोडॉक्स ऍक्शन आहे. त्यामुळे कुठेतरी फलंदाज थोडेसे त्या ठिकाणी अचंबित होतात आणि ते चित्र आतापर्यंत पाहिलं. लोवर फुल टॉस आहे, ऑनसाइडला टर्न केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग एका मध्ये चेंडू गॅदर करून ऑन द स्टंप फेकी आपल्याला पाहायला मिळते. मिड विकेट, लॉंग ऑन, स्क्वेअर ऑफ द विकेट. या क्षेत्रामध्ये तुमच्या टीमचे सर्वाधिक महत्त्वाचे चांगले क्षेत्ररक्षक असणं आवश्यक असतं, कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फलंदाजाचा मानस सातत्याने त्या दिशेने मारण्याचा असतो. त्यामुळे तिथे कॅचेस असणं किंवा क्षेत्ररक्षण असणं, सर्व गोष्टी महत्त्वपूर्ण होणं आवश्यक आहे. आणि ते चित्र नेहमीच प्रत्येक टीमचा चांगले खेळाडू हे तुम्हाला लॉंग ऑनला, मिड विकेटला पाहायला मिळतील. धावसंख्येने पुढे सरकेल. धावफलकावर धावा 14, विकेट आतापर्यंत गमावलेत 3. हा फुल टॉस आहे, समोर खेळलेत क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफ लॉंग ऑनला गेलेत. चांगली फिल्डिंग आहे, एकच धाव तिथे मिळते. किरण मांजे आणि सध्या सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सागरनं 3 बॉल फेस केले, 2 धावसंख्येवर तो येतोय. किरणनं आतापर्यंत 4 बॉल फेस केले, 7 धावसंख्येवर तो येतोय. त्यामध्ये एक षटकार आपण मागच्या ओव्हरमध्ये पाहिला. धावसंख्या 15 आहे. संत आणि शांत सुरुवात सध्या गावदवी विरा स्पोर्ट्स नडगाव टीमची आपल्याला पाहायला मिळते. हो, चांगला बॉल. अपील करतात, पंच सहमत नाहीयेत. दर्शवतात की हा बॉल आउटसाइड ऑफ उजवी यष्टी सोडून जात होता आणि या सर्वच गोष्टी पाहिल्या जातात. LBW ची अपील ज्यावेळी केली जाते त्यामध्ये चेंडूचा टप्पा, चेंडूची लाईन, हाईट फॅक्टर या सर्व गोष्टी पाहिल्या जातात आणि त्यानंतरच तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचतो. आणि अंपायरसाठी हे भरपूर मोठं टास्क असतं. विदिन अ सेकंड तुम्हाला त्या सर्व गोष्टी एकत्रितरित्या पाहणं आवश्यक असतं आणि त्यानंतर तो डिसिजन सोपवायचा असतो. त्यामुळे हॅट्स ऑफ टू, सलाम आहे. अंपायरिंग ही भरपूर महत्त्वाची गोष्ट असते क्रिकेटमध्ये, कारण उन्हामध्ये उभं राहून पूर्ण मॅच कव्हर करणं, प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देणं आणि एक प्रकारे न्यायालयाचं काम करतं अंपायर्स. हा मॅचचा सर्वात महत्त्वाचा कणा असतो आणि खूप चांगली कामगिरी
आज आपल्याला पाहायला मिळते. तिन्ही अंपायर्सच्या माध्यमातून अलॉंग द कार्पेट ऑनसाइडला टर्न केलाय. एक्स्ट्रा कव्हर डीपर क्षेत्राची दुसरा वेळी प्रयत्न आहे, संधी आहे धावाची इच्छी आणि तो हो मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं दोन्ही खेळाडूंमध्ये. कॉलिंग व्यवस्थित नव्हतं. किरण त्या ठिकाणी इच्छुक नव्हते. सागर पुढे आला आणि सागरला इथे स्वतःची विकेट गमावी लागेल. रनआउटच्या स्वरूपात धक्का क्रमांक 4 वीरा स्पोर्ट्स नडगाव फलंदाज बाद. शेंद्रून प्रीमियर लीग 8वं पर्व आणि सातत्यानं दरवर्षी ही स्पर्धा या विभागातील खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आयोजकांच्या माध्यमातून आयोजकांची मेहनत दिसते. यावर्षी एक नवीन मैदानावर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि हे मैदान जर आपण पाहिलं तर मुरबाड शहापूर हायवे लगतच हे मैदान. त्यामुळे या मैदानावर प्रेक्षकांची गर्दी, या मैदानावर प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद जरूर पाहायला मिळेल. उपस्थित सर्व लाडक्या क्रीडा रसिकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. 3 ओव्हरचा खेळ झालाय. धावसंख्या 17 वर 4 अशी सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळते. याच रन रेटने जर पुढे गेले तर प्रोजेक्टेड स्कोर 35 असं दाखवत आहे. 5.76 ची सरासरी जी थोडीशी कमी आहे. इथून थोडंसं गिअर शिफ्टिंग करावं लागेल गावदेवी विरा स्पोर्ट्स नडगाव टीमला. ओह चांगला बॉल, रायझिंग डिलिव्हरी, सरप्राइझिंग डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर थोडंसं अतिरिक्त बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला, जो शरीराचा वेध घेत असताना धावसंख्या आपण पाहता स्थिरावली आहे. 17 या आकड्यावर 4 विकेट्स आतापर्यंत गमावलेत. लो स्कोर मॅच सध्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नडगाव आणि लेनाड या दोन संघांच्या दरम्यान. हाफ ट्रॅकर होता, थोडेसे बॅकफुटला गेले, बॅकफुट पंच, लॉंग ऑन दा टर्न केला, एक सिंगल तिथे मिळते. किरण मांजे संघर्ष करतात. धावसंख्या 18 वर 4 आहे. 18 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. दोन्ही गोलंदाजांचं कौतुक करावं. अनालिसिस आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये करणनं 5 धावात 2 विकेट, सेकंड ओव्हरमध्ये संदीप आला ज्यानं 8 धावात 1 विकेट आणि पुन्हा एकदा करण ज्यानं 3च धावांचं षटक हाताळलं. विकेट त्याला मिळालं नाहीये, परंतु एक रनआउटची विकेट त्यामध्ये आली आणि आता पुन्हा एकदा संदीप हाताळतोय. दोन्ही गोलंदाजांनी डॉमिनेटिंग परफॉर्मन्स दाखवलाय या पहिल्या इनिंगमध्ये. हॉर्न्सला टर्न केला अलॉंग द कार्पेट. दुर्वर्ण क्षेत्ररक्षक पोहोचतायत. थोडेसे फंबल झालेत आणि 2 धावा इथे कंप्लीट करत असताना लेनार्ड संघ जर आपण पाहिलं तर यंगस्टर्स जास्तीत जास्त पाहायला मिळतात. त्यांच्या 12व्या खेळाडूसोबत आम्ही चर्चा केली, त्यांनी देखील आम्हाला सांगितलं की सध्या जास्तीत जास्त यंगस्टर्सची भरणा संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जे लेजेंड आहेत ते थोडेसे बाहेर आहेत. आवश्यक आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये तुम्ही व्हाईट बॉलचा इशारा दरम्यानच्या काळामध्ये अंपायरचा आलाय आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये लेजेंड खेळाडूंनी भरपूर क्रिकेट खेळले, त्यांनी आता यंगस्टर्सला पुढे देणं आवश्यक आहे. आणि नक्कीच जे जे नवीन तरुण खेळाडू तयार होतात त्यांना संधी देणं आवश्यक आहे आणि त्याच वेळी ग्रामीण क्रिकेट पुढे जातं तुमचं आणि हे आवश्यक आहे. लेनार्ड संघाचं कौतुक करायला हवं. लेनार्डचे जेवढे लेजेंड खेळाडू आहेत त्या सगळ्यांचं कौतुक करायला हवं, कारण यंगस्टरला जी संधी दिली आणि त्यामध्ये सतीश वाळिंबे सध्या मॅच पाहतात. धावसंख्या आपण पाहताय 23 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 4चा खेळ सध्या मैदानाच्या मध्ये सुरू झालाय आणि त्यामध्ये 4 बॉल त्याने हाताळलेत. इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. लास्ट मोमेंटला बॅटचा फेस ओपन केला, आतलीकडे लागली आहे, ऑन साइडला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, अपील करतायत पंचांनी, बोर्ड दाखवलं. हो यस, फलंदाज बाद. OUT रनआउटच्या स्वरूपामध्ये 5वा धक्का लागतोय.
नवीन फलंदाज प्रवीण आलाय मैदानाच्या आतमध्ये. यानंतरची लढत असणार आहे मोरिया बॉय शिंद्रून आणि गावदेवी शिंद्रून दरम्यानच्या कादूमध्ये ऑन साइडला मोठा फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जबरदस्त एफर्ट आहे. कमिटमेंट पहा, यंगस्टर्स आहेत. चांगला सराव आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. सराव तुम्हाला सातत्य सराव तुम्हाला नेहमीच यश देत असतो आणि इथे आपण पाहताय खूप चांगली कामगिरी राहिली आहे ती आतापर्यंत इनिंगमध्ये नडगाव टीमची. धावसंख्या 25 आपल्याला पाहायला मिळते. 4 ओव्हरचा खेळ झाला. किरण मांजे आणि प्रवीण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि या 2 ओव्हरमध्ये आता इथून पुढे टॉप गिअरला बॅटिंग करावी लागेल. गिअर शिफ्टिंग करावी लागतील. 6.25 ची सरासरी सध्या करंट रन रेटने बॅटिंग करतायत तो नडगाव संघ. परंतु आता इथून उर्वरित 2 ओव्हरमध्ये गिअर शिफ्टिंग बॅटिंग करावी लागेल. जर उर्वरित 2 ओव्हरमध्ये इथून 25 ते 30 रन्स अजून आल्या 50-55 एक फायटिंग टोटल जरूर उभारली जाऊ शकते. त्या दृष्टीनं बॅटिंग करावी लागेल प्रवीण आणि किरण या जोडीला. चांगला फटका गॅपमध्ये खेळतात. डीपमध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर. प्रवीण आला मैदानाच्या आतमध्ये आणि आक्रमक फलंदाजी त्याची नक्कीच आक्रमक फलंदाजीसाठी तो जाणला जातो आणि त्याच्या बॅट बदलायला चौकार. गतीमध्ये परिवर्तन. गुड बॉल शफल झाले. फलंदाज तेच दर्शवतात अंपायर्स आणि हा एक डॉट बॉल आला. व्हेरिएशन वैविध्यता तुमच्या गोलंदाजी मध्ये असणं मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर महत्वाचं असतं आणि तेच व्हेरिएशन तीच वैविध्यता सध्या गोलंदाज महेश दाखवते. लोवर फुल टॉस आहे. लाईन लेंथ अतिशय चांगल्या पद्धतीने ॲक्युरेट ठेवली आहे, मेंटेन ठेवली आहे. एकच धाव तिथे मिळेल. एकेने धावफलक पुढे सरकत असताना धावफलकावर धावा 30 आपल्याला पाहायला मिळतात. 30 मोर्या बॉय शेंद्रुण आणि गावदेवी स्पोर्ट्स शेंद्रुण अशी लढत या मॅच नंतर आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 30. किरण मांझेच्या बॅटचा तडाखा आलाय. लॉंग ऑफला टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, बॉल करतो हवाई सफर, षटकार. सुनील भोंडुले मनोहरी पाटोले दोघं लागलेत मुलाचे स्पॉन्सर. राम पाटोले दादा अध्यक्षकांनी ढोकले अंगावर. दुसरा षटकार आहे किरण मांझेच्या पॅटमधनं. 9 बॉलचा सामना त्याने केलाय. 15 धावा संख्येवर तो खेळतोय. टीमची टोटल 36 रन्स ऑन बोर्ड. 4.4 चा खेळ आतापर्यंत झालाय. चांगला बॉल आहे. षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय महेशनं. परफ्यूम डिलिव्हरी, जबरदस्त वेग, तितका चांगला टप्पा, फुल लेनचा थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर. वाईड यॉर्करची लाईन इथे त्यांनी हाताळली आहे. चांगली गोलंदाजी आहे. धावत संख्या 36 आकड्यावर. 5व्या षटकाचा खेळ सध्या आपण पाहताय. लेनाड विपक्ष नडगावाशी लढत. निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं हे क्रीडांगण मुरबाड शहापूर हायवे लगतच हे क्रीडांगण आणि क्रीडांगणावर दर्दी क्रीडा रसिक आज पहिल्या दिवसामध्ये उपस्थित सर्वांचा मी मनपूर्वक स्वागत करतो. 5 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 5 ओव्हरच्या अखेरीस गावदेवी वीरा नडगाव संघाची धाव संख्या 36 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. विकेट्स त्यांनी आतापर्यंत गमावलेत 5. मैदानाच्या मध्ये किरण मांझे खेळतोय आणि प्रवीण ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोघांनी आतापर्यंत विचार केला तर किरणच्या बॅटमधनं 11 बॉल 15 आलेत आणि प्रवीणच्या बॅटमधनं 4 बॉल 6 धावा. गोलंदाजी अनालिसिस या ओव्हरमध्ये महेशनं धावा खर्च केल्या तब्बल 11. मागच्या 2 गोलंदाजांनी त्यामध्ये करण आणि संदीप या दोघांनी प्रभावशाली कामगिरी या संपूर्ण मॅच मध्ये केली. इकॉनॉमिकल गोलंदाजी दोघांनी केली आहे. शेवटचं षटक तुमच्याकडे फक्त 4 मिनिट राहिले आहेत. लेनार्ड संघ आणि 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक कंप्लीट करायचं आहे.
गोलंदाजीसाठी गोलंदाज चंदन आपल्याला पाहायला मिळतोय. वर 5 अशी सध्या स्थिती आपण पाहतोय. चंदन शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. यंगस्टर आहे. समोर खेळल्यात ओव्हर पिच बॉल आहे. प्रवीणचा चांगला फटका. लॉंग ऑनला चांगलं बॅकअप आहे. चांगली फिल्डिंग. एकच धाव तिथे मिळत असताना गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या दोन्ही स्तरावर आतापर्यंत लेनार्ड संघाने चांगली कामगिरी दाखवली आहे. आणि एकंदरीत विचार केला तर आतापर्यंत शांत ठेवलंय ते गावदेवी वीरा नडगाव संघाला 37/5. ऑफ ड्राईव्ह करत असताना मिड ऑफ वरनं थोडंसं चेंडू मागे लॉंग ऑफला आणि एकच धाव इथे मिळते. धावसंख्या एकने पुढे जाईल. धावसंख्या धाफळकावर 38. शेवटचं षटक आहे स्लॉगचं आणि इथून चांगल्या धावा येणं आवश्यक आहे. परंतु पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल आहेत. चांगला बॉल आहे. वन्स अगेन अनदर गुड डिलिव्हरी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. पॅकअप आलाय. दुसरी धाव आणि दुसरी धाव देखील मिळेल. जिथे एकही नव्हती तिथे 2 एक्स्ट्रा देऊन बसलेत. नाट्यमय घडामोडी या बॉलवर आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या धाफळकावर 40. रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट ही सध्या स्थिती आपण पाहताय. फुल टॉस होता. बीट झालेत. विकेट किपर शॉर्ट थर्डमॅनच्या खेळाडून चांगलं बॅकअप दिलं. चांगला बॉल आहे. चंदनची गोलंदाजी इकॉनॉमिकल राहिली. 4 बॉलमध्ये फक्त 4 धावा. स्लॉग ओव्हरमध्ये जिथे फलंदाज मोठे फटके मारण्याचा सातत्याने प्रयत्न करतात तिथे अतिशय चांगल्या टप्प्यावर त्याने आतापर्यंत गोलंदाजी केली. जर आपण विचार केला महेशचं षटक सोडलं तर प्रत्येक षटकामध्ये दुहेरी धावेच्या कमीच रन्स आल्यात. परंतु इथे आलाय प्रवीणच्या बॅटमधनं उत्तुंग फटका आणि एक वेगळ्या शैलीमध्ये आमच्या अंपायर्स दाखवत असताना आलाय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला षटकार. परंपरेचा पोषक हा मोठ्या मानाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय. धावसंख्या 46. 46 रन्स ऑन बोर्ड. मस्त लीड षटकार. एखादा मोठा फटका जर या शेवटच्या बॉलवर आला तर 50 कंप्लीट होईल आणि एक फायटिंग टोटल नडगाव संघासाठी. प्रयत्न तोच होता परंतु बॅटची कडा आणि इथे पॉइंटला झेल टिपलाय. फलंदाज होतोय बाद. 46 या कड्यावर इथे आपण इनिंग समाप्त होत असताना 47 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय. ते बॅटिंग करत असताना गावदेवी वीरा नडगाव संघाने लेनार्ड या संघासमोर. टॉस साठी यायचंय. मोरिया बॉय शेंद्रून टीमचा कॅप्टन आणि गावदेवी स्पोर्ट्स शेंद्रून टीमचा कॅप्टन. शेंद्रून वर्सेस शेंद्रून अशी लढत मैदानाच्या आतमध्ये. चला
लास्ट बॉल टू गो. पहिलाच बॉल फुल लेनचा, परफेक्ट लाईन, परफेक्ट टप्पा. आणि एकंदरीत आपण पाहिलं तर लेना टीमच्या गोलंदाजांसाठी प्रत्येक विकेटसाठी HB स्पोर्ट्स नडगावच्या माफ करा यांच्या HB स्पोर्ट्सच्या माध्यमातून नडगावच्या प्रत्येक गोलंदाजासाठी प्रत्येक विकेटसाठी समीर भालकेसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. अवे फ्रॉम द बॉडी, दूरवरून हा फटका खेळायचा होता कव्हरला. इथे बॅटची कडा बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉल, सलगचे 2 डॉट आलेत. समीर भालके गोलंदाजी करतोय. 47 धावांचं संरक्षण करायचं. क्रिकेटमध्ये कोणताही स्कोर विजयाची गॅरंटी देत नाही. कधी कधी तुम्ही 5-6 ओव्हरमध्ये 100 धावा देखील चेस होताना पाहिलेत. कधी कधी 6 ओव्हरमध्ये 30 धावा देखील चेस होत नाहीत. सोडून दिला इथे बॉल. फलंदाजानं लाईन पाहिली, पंच दर्शवतात वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्डमध्ये होते हॅड आणि एक्स्ट्रा रन आहे. धावफलकावर धावा वाढतात. 1 धाव. सत्तेच्या धावा बनवायच्या आहेत. पहिलं षटक सध्या इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय समीर. दुर्वण खेळायचा प्रयत्न, बॅटची कडॅक, पॉइंटला क्षेत्ररक्षक, त्याच्या हातामध्ये झेल. पहिला धक्का लागतोय. चांगली गोलंदाजी. फलंदाज योगेश डोरे बॅक टू द डगआउट. समीर भालकेला पहिलं यश मिळतं आणि मी मगाशीच म्हटलं की कोणताही स्कोर विजयाची गॅरंटी देत नाही. धावा जरी पटलावर कमी असल्या तरी त्या धावसंख्येवर देखील संघर्ष केला जाऊ शकतो. त्या धावांचं संरक्षण केलं जाऊ शकतं. त्यासाठी चांगली गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, आत्मविश्वास बाळगणं, टीममध्ये बॉन्डिंग ठेवणं, एकत्रित येऊन या संघर्षाचा सामना करणं, या सर्वच गोष्टी भरपूर महत्त्वाच्या असतात. पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न, अपील करतात. हे दबाव तंत्र असतं क्रिकेटमध्ये. क्रिकेटमध्ये ज्यावेळी तुम्ही लो स्कोर पॅचचं संरक्षण करता त्यावेळी सातत्यानं प्रत्येक बॉलवर तुम्हाला अशा घडामोडी नेहमीच पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडनं प्रत्येक बॉलवर अपील करणं, दबाव तंत्र वाढवणं, फलंदाजावर, अंपायर्सवर देखील. हेच क्रिकेटचं सौंदर्य, हीच तर क्रिकेटची खरी मजा. तेच क्रिकेटचं सौंदर्य, तीच क्रिकेटची मजा आज आपल्याला SPLच्या माध्यमातून पाहायला मिळते. 1-1 अशी सध्या स्थिती. 500 रुपयाचा कॅश प्राइज लागू झाला HB स्पोर्ट्स कडनं. फुलर लेंथ, ओव्हर पिच, टीपमध्ये क्षेत्ररक्षक, किरण मांजेच्या हातामध्ये झेल. अनदर विकेट डाऊन. दुसरा धक्का लागतोय लेना टीमला. फलंदाज बाद. परंपरेचा चषक मोठ्या मानाचा, वर्षाचा परंपरेचा चषक मोठ्या मानाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. तर आदरणीय जयवंतजी पाटील यांचं शुभागमन झालंय. मनपूर्वक स्वागत. ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर आहेत आदरणीय जयवंतजी पाटील साहेबांचं शुभागमन आपलं SPL नियोजन समितीच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक सस्नेह सहर्ष स्वागत करतोय. समीर भालके भन्नाट गोलंदाजी करतोय. हा फुल टॉस होता, ऑनसाइड टर्न केला. टिप्पणी क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला. एकच धाव तिथे मिळते. पहिलं षटक आपण पाहता यशस्वीरित्या समाप्त झालं समीरचं, ज्यामध्ये धावाला फक्त 2 विकेट त्यांनी प्राप्त केले, 2 आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्याला दिलं जाईल HB स्पोर्ट्सच्या माध्यमातून. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज येत आहेत नारायण बांगारा. खेळाडू सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. क्रमांक 2चं षटक. पहिलं षटक समीर भालकेचं अप्रतिम राहिलं, ज्यामध्ये त्याने भन्नाट गोलंदाजी केली.
आणि नारायणसाठी पारितोषिक आहे HB स्पोर्ट्सकडनं. प्रत्येक डॉट बॉलसाठी 101 रुपयाचा पारितोषिक आहे. हा फुल टॉस आहे. स्विच हिटचा फटका पंचांनी नो बॉल घोषित केला आहे. बीमर आहे आणि पहिल्याच बॉलवर इथे एक पाहिलं तर बीमर त्यावर आलाय चौकार. थँक्यू. असं म्हटलं जातं जब घी सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पडती है आणि तेच केलं. मागच्या ओव्हरमध्ये सरळ बॅटनं धावा येत नव्हत्या. इथे इम्प्रूव्हाइज पद्धतीने स्विचेट खेळला गेला आणि त्यावर यशस्वी देखील राहिला आकाश. त्याच्या बॅटमधनं 4 धावा आला. 4+1 नोची एकंदरीत 5 धावा मिळाला. धावसंख्या फ्लाय होत असताना 7 आकड्यावर आणि फ्री हिटचा बॉल असेल तो आकाशसाठी. सुवर्ण संधी आहे. चांगला फटका मिडॉनला बीट केलाय. बॉल भरपूर वेगाने ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चौकार. ट्वेल्व रन्स ऑन बोर्ड. 2 विकेट्स आतापर्यंत गमावलेत. 47 धावसंख्येचा पाठलाग आणि मॅचमध्ये आता आपण पाहिलं तर एक चांगला ट्विस्ट निर्माण होत असताना वन्स अगेन अनादर डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सलगचे 2 चौकार आल्यानंतर आतापर्यंत आपण विचार केला तर मागच्या 5 बॉलवर फक्त 1 धाव, ती पण लेग बायच्या स्वरूपामध्ये आली आहे. डावखुऱ्या त्याचे गोलंदाज नेहमीच उल्लेखनीय कामगिरी करत असतात आणि ते दाखवले नारायण बांगाराने. 1 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर 12. ओव्हर समाप्त झाले, माफ करा. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 ओव्हर नंतर 6.00 ची सरासरी प्रति षटकामागे राखली आहे. धावसंख्या 12. तर वेळ देखील पाहायची, कारण 11 मिनिटं झाली आहेत आणि जर तुम्ही धावा डिफेंड करताय, लास्ट ओव्हरला 1 खेळाडू तुम्हाला आतमध्ये ठेवावा लागला तर तुम्हाला ते भरपूर महाग ठरेल. नडगाव संघ ऑलरेडी धावा तुमच्या कमी आहे स्कोरबोर्डवर, त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला भरपूर महत्त्वाच्या. इथून वेळेचं कॅल्क्युलेशन कॅप्टन तुम्हाला करायचं आहे. पुन्हा एकदा समीर आला आणि समीरसाठी वन्स अगेन ते प्राइस कंटिन्यू राहील. ऑलरेडी 1000 रुपये त्याला मिळालेत आणि 500 रुपयाचा कॅश प्राइस प्रत्येक विकेटसाठी.
लोवर फुल टॉस नारायणच्या हातामध्ये. रनआउटची संधी आहे. बॅकअप नव्हतं गोलंदाजाला. एक होती तिथे दोन दिल्या आणि हे चित्र टाळावं लागेल. ऑलरेडी रन्स कमी आहेत आणि जर तुम्ही अशा एक्स्ट्रा रन्स खर्च केल्या तर मॅच तुमच्या हातातून निसटून जाईल. 2 ने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावर 14. समीर भालकेचं पहिलं षटक अप्रतिम राहिलं ज्यामध्ये त्याने धावा खर्च केल्या 2 आणि विकेट्स प्राप्त केल्या 2. दुपारचं सत्र आहे. मॅच क्रमांक 3 सध्या आपल्याला पाहायला मिळते. हो यावेळी स्विचिटचा प्रयत्न अपयश त्यामध्ये आलंय. स्विचिटचा फटका, या फटक्याला विविध समालोचनाच्या माध्यमातून भरपूर विशेषणं दिली गेली आहेत. चले तो शांत तक नाही तो शाम तक असं देखील म्हटलं गेलं. कारण हा फटका जर प्रॉपरित्या कनेक्ट झाला तर तुम्हाला चांगला धावा देऊन जातो, परंतु कधी कधी मॅचच्या मेन मुवमेंटचा तुम्हाला घात देखील तो करतो. प्रेक्षक लेनार्ड संघ डगआउटच्या हातमध्ये बसायचा. बॅक टू द बॉलर खेळलेत. वन्स अगेन डॉट बॉल. समीर भालकेचं अप्रतिम भन्नाट गोलंदाजीचं स्पेल सध्या प्रेक्षक अनुभवत आहेत. धावा त्याने खर्च केल्यात फक्त 4. 2 विकेट गेलेत आणि 1.3 चा खेळ त्याच्या स्पेलचा आतापर्यंत कंप्लीट झालाय. हाफ ट्रॅकर आहे. बीट झाले. विकेट किपर शॉट थर्डमॅनचा खेळाडून त्या ठिकाणी प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला. बॉलला आतमध्ये ढकललाय. गुड फिल्डिंग. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवण्यात यश आलंय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावर 15 आपल्याला पाहायला मिळते. फिफ्टीन रन्स ऑन अ बोर्ड. क्रमांक 3 षटक सध्या सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये समीर भालके गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी त्याने आतापर्यंत केली आहे. बांधून ठेवलाय. लो स्कोर मॅच मध्ये संघर्ष केला तो गावदेवी वीरा नडगाव संघाने. एक्स्ट्रा कव्हरला सरळ नारायण बांगराच्या हातामध्ये गेलाय झेल. चांगला झेल टिपलाय. अजून एक धक्का लागतो लेनार्ड संघाला. फलंदाज बाद. सुनील भोंडुले मनोहरी पाटोले दोघं लागलेत मोलाचे स्पॉन्सर. राम पाटोले दादा अध्यक्ष त्यांनी घेतले अंगावर. जितू पाटोळे उपाध्यक्ष. वैभव पाटोळे सचिव आधार. सुभाष वालिंबे 3 विकेट्स आतापर्यंत घेतले. एचबी स्पोर्ट्स कडनं 1500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल आणि लास्ट बॉलवर जर विकेट घेतली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. समीर भालकेसाठी पारितोषिकांची खैरा सध्या आपण पाहत आहे. 15 धावसंख्येवर 3 अशी सध्या स्थिती टीम लेनार्डची पाहायला मिळते. अजून एक चांगला बॉल. भन्नाट गोलंदाजी आहे. आउटसाइड ऑफ हा चेंडू पिच केला वाईड यॉर्करच्या माध्यमातून. धावसंख्या स्कोर कार्डवर 15. 3 ओव्हरचा यशस्वी खेळाची सांगता या ठिकाणी होत असताना 10.67 चं रिक्वायर्ड रन रेट सध्या आहे. 3 ओव्हरचा खेळ बाकी आणि 3 ओव्हरमध्ये आता उर्वरित 32 धावसंख्येची आवश्यकता. अठरा बॉल 32 ची आवश्यकता या मॅच मध्ये. चला लगेचच गोलंदाज यूज करायचा वेळ न दवडता. फिफ्टीन रन्स ऑन बोर्ड. 3 विकेट्स आतापर्यंत गमावलेत. 18 बॉल 32 ची आवश्यकता आहे. नारायण बांगरासाठी पुनश्च एकदा आपल्या स्पेलचं दुसरं षटक हाताळण्यासाठी जो सज्ज होतोय. पहिला फुल टॉस होता. स्वीपर कव्हरला एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होते. धावसंख्या 16. 16 रन्स. 17 बॉल 31 ची आवश्यकता आहे मॅच मध्ये. चांगली लढत सध्या मैदानाच्या आतमध्ये. लो स्कोर मॅच थोडी रंगतदार अवस्थेकडे जात असताना
बॉलच्या लाईन पर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. ॲज अ बॅटर तुम्ही बॉलची लाईन कव्हर करणं आवश्यक आहे, परंतु इथे फलंदाजाचा फुटवर्क रीड करून गोलंदाजी केली जाते. गावदेवी वीरा नडगाव संघ सध्या चांगली कामगिरी करत असताना बॉलपर्यंत पोहोचले. इथे पंच वाईड बॉल घोषित करतात. भरपूर बाहेरची लाईन आहे. एक्स्ट्रा रन सध्या स्कोरबोर्डमध्ये होते ॲड. विलास बेलवले, शुभम जागरी जे संघ मालक आहेत ती वीरा स्पोर्ट्स गावदेवी नडगाव टीमचे सध्या या मॅचचा आनंद घेत असताना लो स्कोर मॅच आहे. सुरुवातीला टीमने धावा कमी बनवल्या, परंतु गोलंदाज समीर भालके आणि नारायण बांगारा दोघांनी प्रभावित करणारी कामगिरी आतापर्यंत केली आहे. समोर खेळले ती पण एक क्षेत्ररक्षक आहेत. किरण मांजेच्या हातामध्ये बॉल, चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद. चौथा धक्का लागतोय तो लेनाड संघाला. संग येते हो दूर दूरून घेते सहभाग यात चषक. तो ओव्हर रेट थोडासा जास्त चाललाय. नडगाव संघाचे कॅप्टन या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. अदरवाईज तुम्हाला डिफेंड करायचे आहेत आणि शेवटच्या ओव्हरमध्ये एक खेळाडू आतमध्ये ठेवणं तुम्हाला जमणार नाहीये. ते भरपूर तुम्हाला मागात ठरणार आहे. त्यामुळे हे षटक आणि पुढचं षटक तुम्हाला ओव्हर रेटच्या आधीच कंप्लीट करायचं आहे. वेळ तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचू. चांगला बॉल, अनअदर डॉट बॉल. नारायण बांगारा आणि त्यानंतर समीर भालके या जोडीनं प्रभावित केलंय गोलंदाजीमध्ये. लो स्कोर मॅच डिफेंड करत असताना कशा पद्धतीने गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या मध्ये दोन्ही गोलंदाजांनी दाखवले. धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते 17. पॅची कड आहे. शॉर्ट थर्डमॅनला बीट झालेत खेळाडू. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने भरपूर वेगाने जातो. आउटफील्ड फास्ट आहे. लास्ट मुवमेंटला बॉल आतमध्ये अडवलाय. दरम्यानच्या कालावधीमध्ये 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. ही 3 धावेने धावफलक पुढे सरकत असताना धावफलकावर धावा आपल्याला पाहायला भेटतात त्या 20 रन्स. अजूनही 27 धावसंख्येची आवश्यकता आणि बॉल शिल्लक आहेत या मॅचमध्ये. आपण विचार केला तर ते 13-27चं इक्वेशन आहे. विचार केला तर इथूनही या सामन्यामध्ये कमबॅक केला जाऊ शकतो. लेनाड संघाचा एखादा मोठा फटका येणं आवश्यक आहे. हाफ ट्रॅकर होता, प्रॉपर एक्झिक्यूट करू शकला नाही फटक्याला आणि कोणत्याही प्रकारची धाव या बॉलवर मिळाली नाहीये. 4 ओव्हरचा खेळ झाला. शेवटचं षटक आहे 4 मिनिटांमध्येच कंप्लीट करायचं आहे. कॅप्टन वीरा स्पोर्ट्स गावदेवी नडगाव या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. अदरवाईज लास्ट ओव्हरला एक खेळाडू तुम्हाला फक्त 4 मिनिटात तुमच्याकडे 4 मिनिटांमध्येच षटक तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. कारण तुम्हाला धावा डिफेंड करायच्यात. लास्ट ओव्हरला एक खेळाडू आतमध्ये येणं तुम्हाला भरपूर मार्क ठरू शकतं. धावसंख्या स्कोर कार्डवर 20. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 27ची आवश्यकता मैदानाच्या मध्ये. आकाश ज्याने 13 बॉल फेस केले, 13 धावसंख्येवर तो खेळतोय आणि त्याच्या समोर येते करण ज्याने 2 बॉल फेस केले, 3 धावसंख्येवर तो खेळतोय. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय प्रवीण भोईर. षटक क्रमांक 5 चा खेळ सध्या सुरू होतोय. 12 बॉल 27ची आवश्यकता. हे षटक या मॅचचं निर्णायक षटक असेल. या ओव्हरमध्ये किती धावा येतात त्यावर जय पराजय डिपेंड असणार आहे. पहिलाच बॉल फुल टॉस आहे. पंचांनी नो बॉल घोषित केला. वेस्ट आहे, बीमर आहे. एक्स्ट्रा इथे रिव्ह्यू आहे, तो रिव्ह्यू यूज केला जातोय यावेळी गावदेवी वीरा स्पोर्ट्स नडगाव टीमच्या माध्यमातून. तिसरा पंचांकडे चेक केलं जात आहे. टायमर आम्ही स्टॉप केलाय कारण हा वेळ ग्राह्य धरला जाणार नाही. तिसरे पंच त्या ठिकाणी चेक करतायत हा बीमर आहे की नाही. नो बॉल आहे कारण भरपूर जास्त हाईट आहे बॉलची आणि हा रिव्ह्यू गमावलाय तो वीरा स्पोर्ट नडगाव. तुम्हाला आता पुढील 2 ओव्हरसाठी रिव्ह्यू दिला जाणार नाहीये. ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन तुम्हाला मान्य करावा लागेल. 12-26 मॅच मध्ये ट्विस्ट. रोमांचक सामना. डॉट बॉल आला. फ्री हिटचा बॉल होता.
आणि फ्री हिटच्या बॉलवर मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करण्याची संधी गमावली आहे ती फलंदाज आकाशने. 11 बॉल 26 ची आवश्यकता. चांगली मॅच सध्या नडगाव विपक्ष लेनाड अशी आपल्याला पाहायला मिळते. समोर फटका खेळलेत अलॉंग द कार्पेट डीप क्षेत्र लॉंग ऑनला. चांगली फिल्डिंग. एकच धाव देते मी. त्या मोठ्या फटक्यांची आवश्यकता आता लेनाड संघाला. इथून सिंगल डबल अलॉंग द कार्पेट फटके महत्वाचे नाही. तिथून सध्या आपण पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेट थोडासा वाढत असताना आणि हा रिक्वायर्ड रन रेट कमी करायचा असेल तर इथे एखादा मोठा फटका येणं आवश्यक आहे. 10 बॉल 24 सामना इथूनही जिंकला जाऊ शकतो. चांगला बॉल लाईन लेंथ अतिशय अॅक्युरेट पाहायला मिळते. अॅक्युरेसी ठेवली आतापर्यंत. दुसऱ्या डावाचा प्रयत्न इथे रनआउटची संधी आहे. रनआउटची विकेट मिळाली आहे आणि त्यावेळी फलंदाज करणला माघारी परतावं लागेल. धक्का क्रमांक 5वा फलंदाज बाद. संग येते दूर दूरून येते सहभाग याच कष्टानं शिवरायानं करीती वंदन मग सारखे. थँक्यू. 9 बॉल मध्ये 23 धावसंख्येची आवश्यकता. धावसंख्या 24 झाली आहे. 9-23 ची आवश्यकता आहे. टायमर स्टॉप पुन्हा सुरू होत आहे. 3 बॉल 2च मिनिटांमध्ये हाताळायचे आहेत. वेळेच्या माध्यमातून सहकार्य करा. ही प्रत्येक संघाला वॉर्निंग आहे, लक्षात घ्या. मिसटायमिंग या हवेमध्ये झेलची शक्यता. लॉंग ऑनला फिल्डर जज करतोय. कॅच होते ड्रॉप. मॅचच्या ऐन मोक्याला कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. झेल ड्रॉप होतोय. 2 धावा इथे मिळत असताना धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 26. 8 बॉल 21 धावसंख्येची आवश्यकता. एखादा मोठा फटका जर इथून आला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करू शकतात तो लेनाड संघ. जबरदस्त सामना. 8-21 पुढे सरसोन मारलाय गॅप मध्ये. खेळाडू आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल बाउंड्री लाईन क्रॉस करत असताना मॅच मध्ये कमबॅक नडगाव लेनाड संघाचा. चौकार. वर्षाचा परंपरेचा पोषक हा मोठ्या मानाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय. 30 धावा स्कोर बोर्ड वर. 5 विकेट गमावल्यात. सामना थोडासा टर्न होत असताना वाईड बॉल आलाय. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड मध्ये होते. 8 धावसंख्या स्कोर कार्ड वर 31. आता थोडासा दबाव आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजावर. ही मॅच आता थोडीशी रंगतदार अवस्थेकडे वळत असताना 7 बॉल 16 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल या ओव्हरचा भरपूर महत्वाचा असेल. चांगला बॉल होता. कॅच सोडली त्यानंतर चौकार आलाय आणि कुठेतरी ती कॅच या मॅच मध्ये थोडस जखमीवर मीठ चोळण्याचं काम करेल का. शेवटच्या ओव्हर मध्ये याचं उत्तर मिळेल. 6 बॉल 16 धावांची आवश्यकता. चला शेवटची ओव्हर तुम्हाला 5 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची. नडगाव संघ वेळ तुम्हाला 30च मिनिटं दिली आहेत 6 ओव्हरसाठी. 6 बॉल 16 धावांची आवश्यकता. 5 विकेट्स गमावलेत लेनाड संघाने. परंतु सामना क्रिकेट आहे मित्रांनो. द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी असं म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. कोणत्याही क्षणाला कोणत्याही मोमेंटला पारड बदलत आहे. कोणत्याही संघाच्या बाजूनं हे क्रिकेटमध्ये अनेकदा पाहिलंय. पूर्वार्धामध्ये जरी असं वाटलं की नडगाव संघ थोडासा चांगल्या स्थितीमध्ये होता, उत्तरार्धामध्ये एखादा मोठा फटका आला, मॅच टर्न झाली. दोलायमान स्थितीमध्ये सामना आहे. 6 बॉल 16 ची आवश्यकता. गोलंदाजी मागवर विकी जागरीच्या हातामध्ये षटक सोपवलं. ज्या विकीनं झेल सोडला होता त्या विकीच्या हातामध्ये मॅचचं भवितव्य. पहिलाच फुल टॉस. समोर खेळलेत लॉंग ऑनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक. जबरदस्त झेल. एका हातामध्ये कॅच पकडलाय. मॅच फिरवलीये. फलंदाज बाद. शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. फुल टॉस होता. भरपूर दूरवरनं
त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पल्ला गाठून आला लास्ट मोमेंटला, बॉलवर नजर ठेवली, एका हातामध्ये हा झेल कॅरी केला आणि या कमिटमेंट का दाखवल्या. फिल्डिंग मध्ये तुम्ही चांगली कामगिरी केली आणि रन्स वाचवला तर दबाव समोरच्या टीमवर येतो. आणि धावसंख्या 5 बॉलमध्ये 16ची आवश्यकता. सामना अजूनही संपलेला नाहीये मित्रांनो. इथूनही एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये कमबॅक पुनश्च एकदा लिनार संघाचं होऊ शकतं, परंतु कामगिरी आतापर्यंत दमदार राहिली आहे ती नडगाव संघाची. समोर खेळलेत फटका टिपमध्ये क्षेत्ररक्षक, अजून एक विकेटची संधी, एक कॅच होते ड्रॉप, दुसऱ्या धावेसाठी आले 2 धावा. कॅचेस भरपूर महत्वाचे असतात. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, कॅचेस पकडणं भरपूर महत्वाचं असतं. 2 धावा इथे आल्यात. समीकरण 4 बॉल मध्ये 14, हे समीकरण सध्या आपल्याला पाहायला मिळतं. 4 बॉल 14 धावांची आवश्यकता. चांगला बॉल आहे, तितका चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डिंग इथे चांगली होत असताना एकच रन त्या बॉलवर मिळते. समीकरण आता 3 बॉल 13 धावांची आवश्यकता. एखादा मोठा फटका येणं आवश्यक असेल. 47 धावसंख्येचं संरक्षण करत असताना खूप चांगली कामगिरी राहिली ती टीम नडगावची. गावदेवी विरा स्पोर्ट्स नडगाव. समोर खेळलेत मिस्टामिक फटका, झेलची शक्यता. किरण मांजे जज करतायत. जबरदस्त एफर्ट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय, चौकार. फटकाराला, प्रहाराला, षटकाराला तर पुनश्च एकदा बॅट शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. 2 बॉल 9 धावांची आवश्यकता. चांगला बॉल आहे विकी जागरेचा. रन इथे मिळणार नाहीये आणि आता या मॅच मध्ये फक्त औपचारिकता. 1 बॉल 9 धावांची आवश्यकता. सामन्यामध्ये गावदेवी विरा स्पोर्ट्स नडगावने आपलं वर्चस्व दाखवलं. लो स्कोर मॅच मध्ये कोणताही स्कोर विजयाची गॅरंटी देत नाही, त्यांनी ठणकावून सांगितलं. चांगली गोलंदाजी समीर भालके आणि नारायण बांगाराची राहिली. चांगलं क्षेत्ररक्षण